Hello dear students, myself Dr. Praveen Gadak, and today we'll discussing about your first year first paper, that is fundamentals of microbiology. And in this paper we will discussing about the recognition of microbial role in diseases. आजच्या युनिटमध्ये आपण बघणार आहोत मायक्रोबचा रोल डिसीज कॉज करण्यामध्ये कशा प्रकारे असतो आणि ते कशा प्रकारे आयडेंटिफाय केलं आणि त्यांच्याबद्दल कोणाचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी बघितले डेफिनेशन्स आणि डिफरंट ब्रांचेस ऑफ मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर आपण बघितलं की स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी काय होती, थिअरी ऑफ बायोजेनेसिस, आणि त्यावरती कॉन्ट्रोवर्सी काय क्रिएट झाल्या आणि कशा प्रकारे थिअरी ऑफ अबायोजेनेसिस डिस्प्रूव्ह केली गेली बाय द कॉन्ट्रीब्युशन ऑफ लुईस पाश्चर किंवा डिफरंट सायंटिस्ट. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की रिकग्निशन ऑफ मायक्रोबियल रोल इन डिसीजेस किंवा डिसीज कॉज करण्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा काही रोल आहे का ते आपल्याला यामध्ये बघायचे आहे. आज आपण सांगू शकतो, पण ह्या ज्या घडामोडी आहेत किंवा ज्या कन्सेप्ट जेव्हा मांडले गेले हा फार जुना काळ आहे, म्हणजे 1200, 1300, 1400 शतकामधला. तर तेव्हा या थिअरीबद्दल पूर्ण अवेअरनेस नव्हतं किंवा लोकांचं पूर्ण या थिअरीला सपोर्ट नव्हता. ज्यांचं याबद्दल मत होतं ते त्यांनी त्यांचे कन्सेप्ट मांडत गेले, पण काही लोक त्यांना अपोजही करायचे किंवा मानायचे नाही. ठीक आहे. तर त्या रिकॉग्निशन ऑफ रोल ऑफ डिसीजेस इन रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन डिसीजेस या थिअरीलाच जर्म थिअरी ऑफ डिसीज सुद्धा म्हणतो, किंवा ऑर्गॅनिझमचा डिसीज कॉज करण्यामध्ये काय रोल आहे त्याला आपण जर्म थिअरी ऑफ डिसीज असं म्हणतो. आणि हे प्रूव्ह केलं गेलं आहे किंवा ऑर्गॅनिक कुठल्याही प्रकारचा आजार जो होतो त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिस्पॉन्सिबल असतात, हे प्रूव्ह केलं आहे. ते आपल्याला आज या लेक्चरमध्ये बघायचं आहे. these are the contributor Fracastoro of Verona and few of other. त्यांच्यासोबतचे जे त्यांचे कलिग्स होते किंवा त्यांचे सपोर्टर होते त्यांनी असं दे सजेस्टेड दॅट इनव्हिजिबल ऑर्गॅनिझम माइट बी रिस्पॉन्सिबल फॉर डिसीजेस. जे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये तेच ऑर्गॅनिझम स्टडी करतोय की जे आपल्याला उघड्या डोळ्याने आपण बघू शकत नाही. ऑर्गॅनिझम बघायचं आपण तर सूर्यप्रकाश किंवा एखादा लाईट आपण जर सोडला तर त्यामुळे आपल्याला डस्ट पार्टिकल सस्पेंडेड असतात. ते आपण एक प्रॉबॅबिलिटी सांगू शकतो की हे मायक्रोऑर्गॅनिझम आहे, तर ते कुठल्या प्रकारचे ते आपण डिफाईन नाही करू शकत. बरोबर. त्यात फंगस स्पोर सुद्धा असू शकतात, बॅक्टेरिया स्पोर असू शकतात, डस्ट पार्टिकल असू शकतात. बरोबर. तर ते त्यांचा प्रेझेन्स तेवढा पुरता आहे किंवा आपण तिथे सांगू शकतो किंवा हा अशा प्रकारे आहे. तर या कॉन्ट्रीब्युटरने काय सांगितलं की प्रत्येक डिसीज कॉज करण्याच्या मागे काहीतरी इनव्हिजिबल ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात आणि ते त्या ह्युमन बिईंगला किंवा त्या ॲनिमल्सला डिसीज कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. पण त्यावेळेचे लोक त्यांच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवायचे नाही, कारण हा काळ आपण तेव्हा सांगतो की जेव्हा याबद्दल विज्ञानाबद्दल जास्त प्रगती झालेली नव्हती, लोकांबद्दल अवेअरनेस त्यामध्ये नव्हता, म्हणून लोकांचा विश्वास कशावरती होता की जे आजार होतात ह्युमन बिईंग्सला ते आजार होण्यामागचं कारण काय आहे. दे आर डिसीजेस वेअर कॉज ड्यू टू द सुपर नॅचरल फोर्सेस. दैवी शक्ती की जी आजूबाजूच्या आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतात, दैवी शक्ती. त्या दैवी शक्तीला आपण त्या दैवी शक्तीच्या नुसार आपण वागलं नाही किंवा आपण काहीतरी वेगळं काम केलंय त्यामुळे आपल्याला हा असा आजार झालाय किंवा हे आजार होण्यामागे या सुपर नॅचरल फोर्सेसचा रोल आहे, असे लोकांचं मान्य होती. त्याच्यानंतर पॉयझनस गॅसेस की त्या पॉयझनस गॅसेसला त्यांनी मियामाज असं म्हणायचे की या मियामाज किंवा आपल्या आजूबाजूच्या सभोवतालच्या परिसरामध्ये पॉयझनस गॅसेस प्रेझेंट असतात. दीज आर ऑल्सो ड्यू टू द सुपर नॅचरल पॉवर किंवा फोर्सेसमुळे असतात, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला हे आजार होतात असं त्यांचं म्हणणं होतं. अपार्ट फ्रॉम दॅट दे बिलीव्ह दॅट आपल्या शरीरामधले ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत, जसे की ब्लड आपल्या शरीरामधला मेन घटक आहे आणि जे आजार होतात ते रिलेटेड टू ब्लड असतात, की ब्लड सोबतच काहीतरी त्याचं कोरिलेशन असतं. तर ब्लड, दुसरं आहे स्पुटम, जे आजार व्हायचे जसे की TB आहे, आपल्याला स्पुटम आपण तोंडावाटे बाहेर फेकतो, तर ते सिम्प्टोमॅटिकली ते त्याला डिफाईन करायचे किंवा हे जे आजार आहे रिलेटेड ड्यू टू द सुपर नॅचरल फोर्सेस, जसे की कोलर किंवा येलो बाईल, पित्त. ठीक आहे. आणि डिप्रेशन किंवा नर्वसनेस हे जे कॉमन सिम्पटम्स आहेत आजार होण्याचे कुठले तरी, तर हे कशामुळे येतात, बिकॉज ड्यू टू द सुपर नॅचरल फोर्सेस अँड मियामास किंवा पॉयझनस गॅसेस विच आर प्रेझेंट इन द इन्व्हायरमेंटमुळे हे असे आजार होतात असे त्यांची मान्यता होती.
Apart from that, different contributor they are working in support of germ theory of disease. त्यांनी ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल असतात डिसीज कॉज करण्यासाठी त्याचा प्रूफ द्यायला, त्याचं प्रूफ काय असू शकतं तर ते प्रूफ करण्यासाठी त्यांनी त्यांचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये दिलं आहे. ॲगस्टिनो बेसी इट इज अ सायंटिस्ट which showed microorganism could cause disease by demonstrating that a silkworm disease was due to the fungus infection. Silkworm म्हणजे आपण ज्याला म्हणतो रेशीमची किडा किंवा त्याचं जे हे असतं स्पिंडल आपलं गोलाकार हे राहतं त्याच्यामध्ये जी वर्म असते त्याला जर आजार काही होत असेल तो आजार त्याला सुद्धा ते त्यावेळेचे लोक असं म्हणायचे की दिस आर ड्यू टू द सुपर नॅचरल फोर्सेस. पण ॲगस्टिनो बेसीने शो केलं की हा आजार सुपर नॅचरल फोर्सेस किंवा याच्यामुळे झालेला नाही आहे, त्या वर्म्सला जो आजार झाला आहे त्याच्या मागे फंगस किंवा मायक्रोऑर्गॅनिझमचा एक प्रकार आहे की ते दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फेक्शन ऑफ दिस सिल्कवर्म. त्यांनी ते प्रूव्ह केलं. हा सिल्कवर्मचा आपण ही सिल्कवर्म असते हे आपल्या सभोवताली कोट तयार करते, त्यानंतर आपण त्याला रेशीम त्यापासून एक्स्ट्रॅक्ट करतो. ही सिल्कवर्म आहे, याला जो आजार होतो दिस डिसीज वेअर कॉज ड्यू टू द फंगस. त्याच्या आजार होण्यामागे रिस्पॉन्सिबल काय घटक आहे, फंगसमुळे हा आजार होतो असं अगस्टिनो बेसीने शो केलं. He also suggested that many diseases were due to the microbial infections. Apart from that, silkworm disease, many more infections which are present in the environment त्यांनी शो केलं किंवा हे असे आजार या प्रकारे होतात. जसे की आपण आजची भाकरी किंवा पोळी आज ठेवली आणि ती बाहेर एक्सपोज ठेवली, दुसऱ्या दिवशी त्यावरती फंगस ग्रो व्हायला सुरुवात होते. काय होईल, 3-4 दिवसानंतर ते डिकम्पोज व्हायला सुरुवात होईल. बरोबर, आजचं जे अन्न असेल आपण उघड्यावरती ठेवलं दुसऱ्या दिवशी त्यापासून दुर्गंधी यायला सुरुवात होईल कारण तिथे डिकम्पोजिशनची प्रोसेस सुरुवात झालेली असेल. बरोबर, त्याच प्रकारे सिल्कवर्मचा आजार आहे किंवा जे डिकम्पोज होणारं मटेरियल आपण बाहेर ठेवलं उघड्यावरती ठेवलं विदाउट एनी ट्रीटमेंट काय होईल, हळूहळू त्याचं डिकम्पोजिशन सुरुवात होईल किंवा त्याला एखादा आजार होईल. बरोबर, आपण शरीराची व्यवस्थित काळजी नाही घेतली तरी सुद्धा आपल्याला स्किन इन्फेक्शन होतात. तर ते होण्याचे जे त्यांनी प्रूफ देत गेला हळूहळू किंवा अशा प्रकारे हे आजार होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहेत आणि ते होण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे. एम.जे. बेजेरिंकी in 1845 proved that great potato blight of Irel and was caused by the fungus. साधं उदाहरण होतं. बेजेरिंकी 1845 मध्ये त्यांनी प्रूव्ह केलं. आपण घरगुती वापरामध्ये बटाटा वापरतो. बरोबर, बटाटा म्हणजे पोटॅटो म्हणतात त्याला, बटाटा. त्याला जर आपण उघड्यावरती ठेवलं त्यावरती असा काळा डाग तयार होतोय. बरोबर, आणि हा आजार कशामुळे होतो, हा सुद्धा एक फंगस मुळे तयार झालेला आजार आहे. तर आता हे पोटॅटो आपण खाद्यपदार्थ म्हणून वापरतो तर त्याला होणारा हा आजार किंवा फंगस ग्रो होण्यासाठी जे न्यूट्रिशन असेल त्या पोटॅटोमध्ये प्रेझेंट असतं म्हणून फंगस त्यावरती इझिली ग्रो करेल. बरोबर, किंवा फंगसला ग्रो करण्यासाठी आपण पोटॅटो डेक्स्ट्रोज आगर या पोटॅटोचं एक्स्ट्रॅक्ट करून आपण एक मीडिया तयार करतो ज्याला PDA म्हणतात किंवा पोटॅटो डेक्स्ट्रोज आगर म्हणतात. तर ते फंगस इझिली त्याच्यावरती ग्रो होतात आणि हे प्रूव्ह केलं किंवा पोटॅटोला जो आजार होतोय किंवा बटाट्याला जो आजार होत आहे इट इज ड्यू टू द फंगस हे त्यांनी सांगितलं. पण काही लोकांनी त्याला मान्य केलं, काही लोकांनी मान्य केलं नाही. त्याला 100% प्रूफ देण्यासाठी बाकी त्यांचं आपलं कॉन्ट्रीब्युशन बघायचं आहे. लेटर ऑन लुईस पाश्चरचं कॉन्ट्रीब्युशन आपण जर्म थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशनमध्ये आपण बघितलं की त्यांनी कशा प्रकारे ती थिअरी डिस्प्रूव्ह केली. तर या ठिकाणी लुईस पाश्चर ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ पिब्रिन डिसीज ऑफ सिल्कवर्म जो आपण अगोदरच्या बघितला जो ॲगस्टिनो बेसीने जे सांगितलं सिल्कवर्मला जो आजार होतो इट इज ड्यू टू द फंगस. त्या सिल्कवर्मवरती काम करत असताना he showed that it was due to the protozoan parasite. जो सिल्कवर्मला पिब्रिन नावाचा जो आजार होतो इट इज ड्यू टू द प्रोटोझोन पॅरासाइट किंवा प्रोटोझोनमुळे तो आजार होतो असं लुईस पाश्चरने प्रूव्ह केलं. किंवा फंगसचा तर आहे सोबत प्रोटोझोनल डिसीज सुद्धा त्या सिल्कवर्मला होतो. लेटर ऑन जोसेफ लिस्टर ही गिव्स इनडायरेक्ट एव्हिडन्स ऑफ जर्म थेअरी ऑफ डिसीज. जोसेफ लिस्टरचं आपण याचं सुद्धा या थिअरीमध्ये खूप चांगलं असं कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा यांचं असेप्टिक सर्जरीमध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. त्यांनी इनडायरेक्ट एव्हिडन्स दिला कशाचा, जर्म थेअरी ऑफ डिसीजेसचा. ही इज अ इंग्लिश सर्जन जोसेफ लिस्टर डेव्हलप ए सिस्टम ऑफ अँटीसेप्टिक सर्जरी. आपण आजच्या
हॉस्पिटल ट्रीटमेंटमध्ये किंवा सर्जरीमध्ये जे असेप्टिक एन्व्हायरमेंट तयार करतो ते ते कोणी डेव्हलप केलं आहे? जोसेफ लिस्टर या सायंटिस्टने. ठीक आहे. पेशंट ते काय होते? डॉक्टर होते आणि सर्जरी करत असताना ऑलरेडी एक आजार आहे किंवा त्याला आपल्याला एक शरीराचा काही भाग आपल्याला कट करून त्या ठिकाणी काही ऑपरेट करायचं आहे. त्याला ऑपरेशन तर व्हायचं, पण त्या ऑपरेशनमुळे त्या पेशंटला अजून इन्फेक्शन व्हायचं, कारण तेव्हा असेप्टिक एन्व्हायरमेंट मेंटेन कसं करायचं त्याबद्दल अवेअरनेस नव्हता. तो अवेअरनेस तयार करण्याचं काम कोणी केलं? जोसेफ लिस्टर यांनी. आणि ती जी प्रोसेस डिफाईन केली त्याला आपण अँटीसेप्टिक सर्जरी असं म्हणतो. आज आपण मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आपला जो वर्किंग टेबल आहे आपण नॉर्मली त्यांना स्टरलाइज करण्याचा प्रयत्न करतो बाय युजिंग लायझॉल अल्कोहोल, जे पण आपण डिसइन्फेक्टंट यूज करायचे ते यूज करून आपण त्यांना क्लीन करण्यात. तो प्रोसेस काय आहे? स्टरलायझेशन किंवा असेप्टिक कंडिशन मेंटेन करण्याचा आपण त्या ठिकाणी बर्नरचा सुद्धा वापर करतो. का बरं? कारण एन्व्हायरमेंटमधले मायक्रोफ्लोरा आपल्या प्लेटवरती किंवा आपल्या प्रोसेसला डिस्टर्ब केलं नाही पाहिजे किंवा स्पॉइल नाही केलं पाहिजे. तर ती जी कंडिशन मेंटेन करतो त्याला म्हणतो आपण असेप्टिक कंडिशन किंवा. आणि त्या जी डेव्हलप केली ती जोसेफ लिस्टर यांनी, त्याला नाव दिले त्यांनी असेप्टिक सर्जरी. ही डिझाईन टू प्रिव्हेंट मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रॉम एंटरिंग इन टू वाउंड्स. बरोबर? ज्या आपण जेव्हा ऑपरेट करतोय तो त्या कट जेव्हा करतो त्यावरती एअरमधला जो सस्पेंडेड फ्लोरा असेल तो जर का त्या वाउंडमध्ये एंटर होत असेल तर तोच पुन्हा त्या पेशंटला आजार कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. तर तो अवॉइड कसा करायचा त्यासाठी जी सिस्टीम डेव्हलप केली त्याला अँटीसेप्टिक सर्जरी असं आपण म्हणतो. इन्स्ट्रुमेंट वेअर हीट स्टरलाइज अँड फिनॉल वॉज यूज ॲज अ सर्जिकल ड्रेसिंग अँड ॲट टाइम स्प्रे ओव्हर द सर्जिकल एरिया. आणि सर्जिकल अँटीसेप्टिक सर्जरी किंवा अँटीसेप्टिक एन्व्हायरमेंट त्याने कसं तयार केलं? ज्या इन्स्ट्रुमेंटनं आपण ऑपरेट करत असताना सीझर वापरतो, निडल वापरतो स्टिचेस देण्यासाठी, बरोबर? आपण एक कटर वापरतो कट करण्यासाठी. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरणार आहोत हे हीट स्टरलाइज केली पाहिजे. आता अगोदरच्या काळामध्ये ज्या सिरिंज आपण वापरायचो रेग्युलरली, ती काय करायचो आपण? एक हीटरसारखं पाण्यामध्ये ठेवलेलं राहायचं आणि एकच सिरिंज कॉमनली यूज करायचो आपण. आणि आपल्याला एखाद्या डॉक्टरनं इंजेक्शन दिलं की ती सिरिंजचं निडल काढायचे आणि त्या हीटरमध्ये टाकायचे, थोडा वेळ उकळू द्यायचे, त्याला परत ती सिरिंज दुसऱ्याला यूज करायची. ही त्यावेळेची प्रोसेस होती. पण आता आपण प्रत्येक वेळेस काय करतो? प्रत्येक वेळेस सेपरेट सिरिंज किंवा इंजेक्शन यूज करतो. तर ही हळूहळू डेव्हलप होणारी सिस्टीम आहे. तर ती जी प्रोसेस आहे प्रत्येक वेळेस निडल स्टरलाइज करण्याची, हीट आपण त्याला हीटरमध्ये किंवा गरम पाण्याने उकळतो, म्हणजे त्याचं काय करतो आपण? स्टरलायझेशन करतोय, हीट स्टरलायझेशन. बरोबर? तर त्या इन्स्ट्रुमेंटचं की ज्यांना आपल्याला ऑपरेट करायचं आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं हीट स्टरलायझेशन केलं पाहिजे. एक. दुसरं, फिनॉल यूज केला आहे त्यांनी. फिनॉल आपण अँटीसेप्टिक एजंट म्हणून सुद्धा यूज करतो किंवा आपल्या जे घरामध्ये फ्लोर क्लिनर वगैरे असतात त्यामध्ये सुद्धा यूज होतो त्यांचा. तर जो सर्जिकल ज्या एरियावरती किंवा आपल्याला ऑपरेशन करायचं किंवा जो ऑपरेशन टेबल असेल त्याला क्लीन करण्यासाठी त्याने फिनॉलचा यूज केला. बरोबर? सोबत त्याच फिनॉलचा स्प्रे आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये मारला. त्याने काय होईल? आजूबाजूचे जे एअरमध्ये असणारे ऑर्गॅनिझम असतील ते किल होतील आणि ती एन्व्हायरमेंट फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम आपण त्याला मेंटेन करू शकतो. त्या प्रोसेसला त्यांना अँटीसेप्टिक सर्जरी असं नाव दिलं आणि ती सिस्टीम डेव्हलप करण्यामध्ये जोसेफ लिस्टरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. द अप्रोच वॉज रिमार्केबली सक्सेसफुल अँड ऑल्सो प्रोव्हाइडेड स्ट्रॉंग इनडायरेक्ट एव्हिडन्स फॉर रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन डिसीज बिकॉज फिनॉल विच किल बॅक्टेरिया ऑल्सो प्रिव्हेंटेड वॉर्ड इन्फेक्शन. बरोबर? हा इनडायरेक्ट एव्हिडन्स का बरं आहे? यांना जर्म थेअरीवरती डायरेक्टली काम करत नव्हते. हे काय करत होते? स्वतःच्या ऑपरेटिव्ह प्रोसेस कशा प्रकारे चांगल्या आपण सुरळीत पार करू शकतो त्याच्यासाठी ते काय करायचे की आपल्या ज्या आपण ऑपरेशन प्रोसेस करतोय त्याच्यामध्ये सस्पेंडेड मायक्रोफ्लोरा जेव्हा एंटर होतो त्यापासूनच ते जी आपण कट केलेली ऑपरेशन आहे किंवा ती जखम आहे ती अजून चिघळत आहे. तर त्याला आपण कशा प्रकारे अवॉइड करू शकतो इन्फेक्शनपासून, म्हणून त्यांनी काय केलं? जे इन्स्ट्रुमेंट यूज करतोय ते हीट ट्रीटमेंटने त्याला स्टरलाइज करून घेतलं. फिनॉलचा यूज केला सरफेस क्लीन करण्यासाठी, इन्व्हायरमेंटमध्ये स्प्रे केला आणि जे ऑपरेशन झालं ज्या जागेवरती त्याला ड्रेसिंग करण्यासाठी त्यावरती आपण फिनॉलचा यूज केला जोसेफ लिस्टरने. आणि त्यांनी जो यूज केलेली प्रोसेस आहे ही रिमार्केबली सक्सेसफुल झाली, कारण त्यानंतर झालेले इन्फेक्शन किंवा जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये त्या वाउंड्स परत चिघळलेल्या नाही, कारण दुसरं सेकंडरी इन्फेक्शन त्यामध्ये झालेलं नाही. असं त्यांना त्यावेळेस त्याचा सक्सेस मिळाला किंवा
बाय युझिंग दिस डिफरंट प्रोसेसेस आपण इन्व्हायरमेंट सक्सेसफुली असेप्टिक कंडिशन मेंटेन करू शकतो आणि इन्फेक्शन स्प्रेड होण्यापासून त्याला टाळू शकतो. हे त्यांचं वेगळं कॉन्ट्रीब्युशन झालं. पण दिस ऑल्सो सपोर्ट द जर्म थ्योरी ऑफ डिसीज. म्हणजेच काय, मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतात, त्यांच्यापासून आजार होतात. हा इनडायरेक्ट एव्हिडन्स होता कशाला, जर्म थ्योरी ऑफ डिसीजला. त्याच्यानंतर रॉबर्ट कोच 1843 ते 1910च्या दरम्यान त्यांचं लाईफ स्पॅन आहे. त्यांनी दिला डायरेक्ट एव्हिडन्स ऑफ जर्म थ्योरी ऑफ डिसीज. डायरेक्ट म्हणजे त्यांनी प्रूव्ह करून दिलं की बाबा मायक्रो ऑर्गॅनिझमच रिस्पॉन्सिबल असतात एखादा डिसीज कॉज करण्यासाठी. आणि कशा प्रकारे ते बघायचं आपल्याला. डायरेक्ट इनडायरेक्ट एव्हिडन्स जोसेफ क्रिस्टर यांनी दिला आणि डायरेक्ट एव्हिडन्स कोणी दिलाय, रॉबर्ट कोच. द फर्स्ट डायरेक्ट एव्हिडन्स ऑफ रोल ऑफ बॅक्टेरिया इन कॉझिंग डिसीज came from the study of anthrax disease by the German physician Robert Koch while studying the relation between Bacillus anthracis bacteria and anthrax disease, a disease of cattle, sheep and sometimes human beings. Anthrax bacilli किंवा anthrax जो आजार आहे, it is caused by the Bacillus anthracis. हा पॉझिटिव्ह एजंट आहे त्याचा, ज्यापासून अँथ्रॅक्स होतो. हा कॅटलमध्ये येतो. कॅटल म्हणजे जनावर, दुभती जनावर आहे, त्यांना शेळ्या किंवा शिप्समध्ये येतो. आणि तोच आजार ह्युमन बिईंगमध्ये सुद्धा त्याने ऑब्झर्व केला. सिम्पटम सारखेच होते, जे जनावरांमध्ये आहेत तेच ह्युमन बिईंगमध्ये सुद्धा सापडले. त्यापासून भरपूर कॉम्प्लिकेशन व्हायच्या, शरीरावर त्याचे डाग, मोठमोठे असे जखमा व्हायच्या. तर याच्यामध्ये काही ऑर्गॅनिझमचा रोल आहे का म्हणून ते चेक करण्यासाठी त्यांनी काय केलं, सुरुवातीला जो आजार आहे, ज्या जनावराला तो आजार झालेला आहे त्यामधलं स्पुटम किंवा सिरिंजने तिथलं सॅम्पल कलेक्ट केलं, त्या जी इन्फेक्शन आहे त्यामधूनच, आणि ते दुसऱ्या जनावराला इंजेक्ट केलं. काय होईल, तेच इन्फेक्शन दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये त्याने ऑब्झर्व केलं. किंवा ज्या जनावराला जो आजार झाला की जे सिम्पटम त्याला दिसले, अंगावरती पूर्ण जखमा झालेल्या आहेत, तर त्याच जखमा दुसऱ्या जनावराला की जो हेल्दी होता, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता, त्यामध्ये सेम टाईपचे इन्फेक्शन त्याला मिळालं. म्हणजे काय मिळालं, त्याला एक एव्हिडन्स मिळाला की बा तो डिसीज कॉज करण्यासाठी काहीतरी रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे, आणि तोच जर का दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये आपण इंजेक्ट केला तर त्याच प्रकारचं इन्फेक्शन त्या ऑर्गॅनिझमला होतं, वेदर इट इज हेल्दी, तरी पण त्याला तर इन्फेक्शन होतं. म्हणजेच काय, कुठलं तरी बॅक्टेरिया किंवा काहीतरी फॅक्टर जो की रिस्पॉन्सिबल आहे त्या डिसीज कॉज करण्यासाठी, तो आपण ट्रान्सफर करतो, बरोबर. म्हणून हा पहिला एव्हिडन्स होता, डायरेक्ट एव्हिडन्स, इन विच समथिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सफर ऑफ डिसीज फ्रॉम वन ॲनिमल टू द अनदर. मग त्याने काय केलं, इंजेक्टेड हेल्दी माईस, एक माईस घेतला, माईसवरती आपण नॉर्मली अजून एक्सपेरिमेंट त्यावरतीच करतो. हेल्दी माईस घेतला की ज्याला कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन नाही, त्याला इंजेक्ट केलं कशापासून, डिसीज ॲनिमलपासून कलेक्ट केलेलं सॅम्पल. डिसीज ॲनिमलपासून एक सिरिंजने त्याने सॅम्पल कलेक्ट केलं आणि ते हेल्दी माईसमध्ये इंजेक्ट केलं. व्हॉट हॅपन, द माईस बिकम इल. ज्या डिसीज ॲनिमलपासून जे सॅम्पल घेतलं होतं आणि ते माईसमध्ये इंजेक्ट केलं होतं, तेच प्रकारचे इन्फेक्शन या हेल्दी माईसमध्ये दिसले आणि तो जो उंदीर आहे तो आजारी पडला की त्याच प्रकारचे इन्फेक्शन त्याला दिसत आहे. मग त्याने काय केलं, पीस ऑफ स्प्लीन, माईसची जी स्प्लीन आहे, हा आपला इम्युन सिस्टीमचा एक पार्ट आहे, तो घेतला. अँड कोणापासून, जो इन्फेक्टेड माईस त्याच्यापासून तो स्प्लीनचा तुकडा त्याने कट केला आणि तो घेतला अँड इज इन्क्युबेटेड इनटू सिरम. सिरम म्हणजे ब्लडचा पार्ट आहे, आणि तो स्प्लीनचा तुकडा सिरममध्ये त्याने इन्क्युबेट केला. किंवा याच्यामध्ये काही ऑर्गॅनिझम असू शकतात त्या माईसला इन्फेक्शन कॉज करणारे, तर ते इन्फेक्शन कशा प्रकारे किंवा कोण त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे पाहण्यासाठी त्याने काय केलं, तो स्प्लीनचा तुकडा घेतला आणि सिरममध्ये इन्क्युबेट केला. व्हॉट हॅपन, द बॅसिलाई ग्रीव, बॅसिलाई त्यावरती ग्रो झाले त्या सिरममध्ये, रिप्रोड्यूस, मल्टिप्लाय पण झाले, अँड स्पोर त्यांनी फॉर्म केले. बॅसिलस अँथ्रॅसिस हा स्पोर फॉर्मिंग बॅक्टेरिया किंवा बॅसिलस जे जिनस आहे, बॅसिलस जिनसचे मॅक्झिमम मेंबर हे स्पोर फॉर्मिंग बॅक्टेरिया आहे, तर त्यांनी त्यांचं स्पोअर सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म केलं. वेन द आयसोलेटेड स्पोर्स वेर इंजेक्टेड इन टू हेल्दी माईस, अँथ्रॅक्स डिसीज डेव्हलप. त्यानंतर काय केलं, स्प्लीनचा जो तुकडा सिरममध्ये ठेवला होता, त्या सिरम जेव्हा त्यांनी आफ्टर 24 आवर इन्क्युबेशनची प्रोसेस पकडू, 24 आवर नंतर काय झालं की त्या ठिकाणी बॅक्टेरियल ग्रोथ त्याला ऑब्झर्व झाली. फक्त बॅक्टेरियाची ग्रोथच एक सिंगल कॉलनी नाही मिळाली, तर ती मल्टिप्लाय सुद्धा होत गेली ओव्हर टाईम. 24 to 48 आवर जर ठेवलं आपण, तर तीच मायक्रोबियल कॉलनी हळूहळू मल्टिप्लाय होत होती. आपण बघतो प्रॅक्टिकल लॅबमध्ये, तर ती मल्टिप्लाय सुद्धा झाली आणि ओव्हर टाईम
त्याच जसं जसं न्यूट्रिशन कमी होतं तसं बॅक्टेरियाची प्रॉपर्टी आहे की ती स्पोर फॉर्म करतात. तर जसं जशी मल्टिप्लाय झालं त्या ठिकाणी न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट वाढत गेली आणि न्यूट्रिशन त्या ठिकाणी कमी होतं, तर त्या ठिकाणी त्याच बॅक्टेरियांनी स्पोअर सुद्धा फॉर्म केले. त्याच बॅक्टेरियाने कोणत्या की जे स्प्लिनपासून त्यांनी इन्क्युबेट केलेली होती, तर स्पोअर सुद्धा फॉर्म केले. मग त्यांनी काय केलं, तोच जो स्पोअर फॉर्मिंग बॅक्टेरिया त्यामधला स्पोअर कलेक्ट केला आणि तो परत हेल्दी माईसमध्ये इंजेक्ट केला. काय होईल किंवा त्यांनी काय ऑब्झर्व केलं, सेम टाइप ऑफ इन्फेक्शन विल ऑकर इन द healthy mice. Again, similar type of infection was observed by the Robert Koch in healthy mice. Means डिसीज कॉज करण्यासाठी काहीतरी रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे, किंवा तो बॅसिलस अँथ्रॅस आहे, किंवा तो स्पोअर आहे, किंवा तो बॅसिलस आहे, की जो त्यांनी डिसीज ॲनिमलपासून आयसोलेट केला होता, तो हेल्दी माईसमध्ये इंजेक्ट केला होता. त्यापासून माईसला इन्फेक्शन झालं होतं. त्या माईसचं त्याने स्प्लिन कलेक्ट केलं किंवा एक तुकडा कट केला आणि तो इन्फेक्ट आपल्या सिरममध्ये इन्क्युबेट केला. त्यापासून त्यांना तो जो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल आहे तो त्याचं प्रूफ दिलं की हा ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल आहे, याच्यामुळे हा आजार होत आहे. तर यांनी काय दिला, हा डायरेक्ट इव्हिडन्स ऑफ जर्म थेरी ऑफ डिसीज, म्हणजे डिसीज कॉज करण्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल आहे, याचा डायरेक्ट इव्हिडन्स कोणी दिला, रॉबर्ट कोच. ठीक आहे. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलंय, सुरुवातीला आपल्याला असं समज होतं किंवा डिसीज कॉज करण्यासाठी सुपर नॅचरल पॉवर किंवा काही एक्सटर्नल फोर्सेस रिस्पॉन्सिबल असतात, पण हे डिस्प्रूव्ह करून बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल असतात डिसीज कॉज करण्यासाठी ह्युमन बिईंग ॲज वेल ॲज ॲनिमल्समध्ये. ते प्रूव्ह करण्याचं काम कोणी केलं, रॉबर्ट कोच. आणि त्याला म्हणतो आपण डायरेक्ट एव्हिडन्स फॉर जर्म थेरी ऑफ डिसीजेस. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचे काही पॉस्ट्युलेट किंवा काही नियम बनवून दिले इन्फेक्शनसाठीचे, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.